टॉप 50 बातम्या पाहिल्यानंतर काही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत। निलेश राणेंकडून भाजपवर पैसे वाटण्याचा आरोप करण्यात आलेला आहे। पोलिसांनी कारमधून 1.5 लाखांची रोकड जप्त केली आहे। आमदार निलेश राणेंनी पोलीस ठाण्यात धडक मारली। या प्रकरणी आता भाजप तालुकाध्यक्ष आणि जिल्हा उपाध्यक्षांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। आताची महत्त्वाची आणि मोठी बातमी, निलेश राणेंकडून पुन्हा एकदा भाजपवर पैसे वाटण्याचा आरोप होतोय। पोलिसांनी कारमधून 1.5 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे। आज नगरपंचायत नगर परिषदेसाठी निवडणुका पार पडतायत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी, जे मालवण पोलीस स्टेशनच्या बाहेरून आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत। गुरुप्रसाद, नेमकं काय घडलेलं आणि या संदर्भात पोलिसांकडून काय कारवाई केली जाते? नक्कीच दीपाली, एकंदरीत आपण पाहतोय मी आहे मालवण पोलीस स्टेशनकडे आणि खरं तर मालवणमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळते। काही 2 दिवसापूर्वीच भाजपचे जे केनवडेकर आहेत त्यांच्या घरी कुठेतरी रोकड मिळाली होती आणि आमदार निलेश राणे यांनी कुठेतरी कारवाई केली होती आणि त्या दरम्यान ते पोलीस स्टेशनमध्ये आले होते आणि हा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता। आज आपण ज्या ठिकाणी आहोत ते हे मालवणचं पोलीस स्टेशन आहे। पोलिसांनी ज्या ठिकाणी 2 गाड्या पकडलेल्या आहेत त्यामध्ये ही जी कार आपण जी दाखवतोय ती कार बिना नंबर प्लेटची जी कार आहे ती पोलिसांनी मालवण पोलीस स्टेशनला ठेवलेली आपण पाहतोय। त्यानंतर समोर एक जी गाडी आहे ज्या ठिकाणी ती दाखवतोय ही क्रेटा गाडी आहे, ती गाडी जी देखील आहे ती गाडी पकडलेली आहे पोलिसांनी, त्यावर कारवाई केलेली आहे। खरं तर या ठिकाणी बघायचं झालं असेल तर जे भाजपचे कार्यकर्ते होते ते कुठेतरी रोकड घेऊन ते शहरामध्ये येत होते आणि शहरामध्ये येत असताना पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आणि पोलिसांनी कारवाई केल्यानंतर ते मालवण पोलीस ठाण्यात देखील दाखल झाले होते आणि पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर ही जी घटना निलेश राणे यांना कळली की हे कुठेतरी सेटलमेंट करत आहेत आणि काहीतरी मिटवण्याचा प्रकार चालू आहे। ही जी कार आहे ती परत एकदा मी तुम्हाला दाखवतोय, ही कार आहे क्रेटा कार आहे, ही कार पोलिसांनी जप्त केलेली आहे आणि दुसरी जी आहे तीही कार बिना नंबर प्लेटची आहे, ती पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलेली आहे। असं देखील असताना हे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते मालवण पोलीस ठाण्यात जेव्हा दाखल झाले होते त्या ठिकाणी आमदार निलेश राणे आहेत, ते निलेश राणे तिथे गेले आणि कुठेतरी हे मिटवामिटीचे प्रकार जेव्हा त्यांना कळले त्यामुळे निलेश राणेंनी आक्रमक भूमिका घेत त्यांच्यावर तुम्ही कोणती कारवाई करणार, तुम्ही माझ्यावर मागच्या वेळी चोरीचा गुन्हा तुम्ही दाखल केला होता, असं असताना देखील तुम्ही त्यांच्यावर का कारवाई करत नाहीत असा जाब देखील इथल्या पोलीस निरीक्षकांना निलेश राणे यांनी जाब विचारलेला आहे। दीपाली, निश्चितच गुरुप्रसाद, पोलिसांनी अधिकृतरित्या या संदर्भात काय माहिती दिली आहे आणि नेमकी कोणती कलम त्यांच्यावर लावण्यात आलेली आहे? अद्यापपर्यंत पोलिसांनी त्यांच्या गाडीची जप्ती केलेली आहे, परंतु कुठलेही या प्रकारची अजून कारवाई झालेली नाही। पोलीस या ठिकाणी थोड्या वेळात दाखल होतील, त्यानंतर इथले जे PI आहेत त्यांच्याशी चर्चा होईल, त्यानंतर पूर्ण जी काय माहिती आहे ते पोलीस निरीक्षक देतील। अद्यापपर्यंत त्यांनी कुठली कारवाई केली आहे, रोकड किती आहे, ही देखील मालवण पोलीस ठाण्यामधून सांगण्यात आलेली नाही। दीपाली, निश्चितच गुरुप्रसाद, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।